नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे शेती माहिती 2.0 या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. उद्या 14 जुलै या जिल्ह्यात होणार मुसळधार पावसाला सुरुवात. पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर उद्या दुपारी 3 वाजता खास करून आपल्याला दुपारनंतरच खास करून पाहिलं तर 12 वाजल्यापासूनच रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी आता सध्या देखील काही ठिकाणी पाऊस चालू आहे. पण रत्नागिरी आणि राजापूर या ठिकाणी आता सध्या मुसळधार पाऊस आणि उद्या 14 जुलैला देखील मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे. इकडे साताऱ्याचा काही भाग, मुंबई, नाशिक, इगतपुरी या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हा पाहायला मिळणार आहे. यानंतर 3च्या दरम्यान उद्याचा अंदाज पाहिला तर खास करून आपल्याला बीड, केज, पाटोदा, लातूरचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे. इकडे अकोला, यवतमाळचा काही भाग, अमरावतीचा काही भाग आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान हे 14 जुलै दरम्यान पाहायला मिळणार आहे. या दरम्यान रात्रीच्या नंतर पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे. हा पाऊस खास करून अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, इंदापूर, हिंगोली, परभणी, अहमदनगर, नांदेडचा काही भाग, वाशिम, अमरावती या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे. यानंतर 15 जुलैचा थोडक्यात आढावा पाहिला तर 15 जुलैला देखील मुसळधार पावसाचा अंदाज हे 15 जुलैला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस खास करून यवतमाळचा काही भाग, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये अतिवृष्टीची शक्यता म्हणजेच जोरदार तर अतिजोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. आणि बीड, सोलापूर, इंदापूर, बार्शी या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन तातडीचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.